आत्ता गाडीवरून पडलो असतो. तर पब्लिक हे तुमच्या सोबत होत असं काय तर गाडी वाकी असं नसते अशी इकडून तिकडून उड्या मारते. बरं राहून दे, सेट करून घेतलं आणि कॉलेजमध्ये आलो तर बघतो काय तर स्टेट लेवलच्या डायरेक्ट कबड्डीच्या खो खोच्या काहीतरी मॅच होणार होत्या म्हणून इथं ग्राउंड सजत होतं. आता आमच्या कॉलेजमध्ये असं राहते का थोडं काही कॉलेजमध्ये झालं का अख्खी जनता डायरेक्ट जमा होती. आपल्याला येत होतं मेडिकल सर्टिफिकेट त्यासाठी ना डॉक्टर तिथं कॉलेजच्या समोरच तिथं आलो, साया बिया घेतल्या आणि ओके काम झालं. कारण कॉलेज पासून ते जवळच होतं, काय कॉलेजला लांब नव्हतं आणि दवाखाना काय लय लांब नव्हतं. आता आमचा लेक्चरला जायचा विषय काय राहतो माहिती का, मी सगळ्यांना पुढे काढून देतो आणि मी मागून हळूहळू जातो. लेक्चरला गेलो, एक तासानंतर मस्त लेक्चर झालं, बाहेर निघालो. लेक्चर ग्राउंड आलो तर पाहणार होतो का लय मोठा खर्च झाला का डायरेक्ट मॅट बसवणार होतो. मग नाही जेव्हा आपल्याला खताच्या गोण्या घासासाठी आपल्याला येत होतं विजिंग सुपर फॉस्फेट आणि ते काही इथं शिल्लकच नव्हतं. मग जायला लागलं दुसरी, कारण आहे ना मी इथं अख्खे कंटेंट पाहिले अख्ख्या गोण्यावर, कारण कंद्याचे ते दिसले नाही आणि लागत होतं आपल्याला दाणेदार. मग त्याच्यासाठी ना संगनेर मध्ये यायला लागलं, कुठं तर श्रमिक कृषी सेवा केंद्र. काही असो इथं लवकरात लवकर सगळंच भेटून जाते. मस्त बिल केलं. आतमध्ये मला म्हणे चल माझ्या माग मला आधी वाटलं चायला यांना कामाला ठेवलं, माझ्या डोक्यावर काय गोण्या देत्या काय आता, पण नाही मला म्हणे फक्त माझ्या डोक्यावर उचलून दे एवढ्या गोण्या, बाकीचं मी तर पाहून घेतो. आता एक शंकाला मोठी होती का गाडी उदून गोण्यात जाते का नाही, कारण आपली गाडीला म्हणजे दोघा जणांच बसायची लय वांदे राहते. आणि मला एक सवय लागेल, दोघं जर मागे बसले तर बॅग पुढून घ्यायची. बरं एवढा व्हिडिओ पाहिलाच तर आता लाईक सबस्क्राईब देदान करून जा.